अहो माझी बामची बाटली तुम्ही मोठ्या बॅगेत टाकलेत का? नाही का तुझं डोकं दुखतंय? नाही आता दुखत नाहीये पण दुखेलच. रिसॉर्ट मध्ये लोकांची गर्दी गडबड गोंधळ असणारच ना. आतापासून तुझा मूड का घालवतेस? ऐका त्या गदारोळात गेल्यानंतर मूड जाणारच आहे माझा. अरे मुलांनी एवढं छान अरेंज केलंय फॅमिली गेट टुगेदर आणि तू हे काय? मला नाही सहन होत, नाही सहन होत. ते लाऊड म्युझिक डीजे नाचगाणी दंगा मस्ती. ए बंद कर रे तो रेडिओ, बंद कर. काय कलकलाट नुसता. खरं तर मलाही हे काही आवडत नाही ग. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी छान व्ह्यू असावा, पक्ष्यांची किलबिल ऐकू यावी, आपण गरमागरम चहा पीत गप्पा माराव्या. मलाही अशीच सुट्टी घालवावीशी वाटते. असो जाऊ दे. मंजू आणि मुलं खूप वर्षांनी सिंगापूरहून आली आहेत. तेच म्हणते ना मी. अहो पोरांना मी माझ्या हातचं गोडधोड खाऊ घातलं असतं ना. आता हे रिसॉर्टचं जेवण म्हणजे काय हो, तेलकट आणि तिखट आहे नुसतं. आता तेच अन्न खावं लागणार ना. तू जरा ऍडजस्ट कर ना प्लीज. तेच करते मी, डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करते. अरे अरे उजू बामची बाटली मिळाली. एक शांत सुंदर सुट्टी घालवताना आपुलकीची ऊब अनुभवायची असेल तर मग या अलकाश्रय रिसॉर्ट. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक क्षण साजरा करूया.